28 जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने शोकसागरात बुडाला आणि शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला व मंत्रालयाला त्या दिवशी सुट्टी दिली होती. या वातावरणात मंत्रालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. पवारांच्या निधनानंतर काही तासांत त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या फाईल प्रचंड वेगाने फिरल्या आणि 20हून अधिक संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा कारनामा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलाय. विशेष म्हणजे ज्या दिवशी विमानाचा अपघात झाला त्याच दिवशी दुपारी 3:09 हे प्रकरण झालं. दुपारी 4 वाजेच्या सुमारास मंत्रालयातून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे वाटप सुरू झाले. म्हणजेच अजितदादा गेल्याची बातमी कळताच जेव्हा सारा महाराष्ट्र हळहळत होता तेव्हा हा सगळा प्रकार नकळत सुरू होता. ऑगस्ट 2025 पासून माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अल्पसंख्याक दर्जा देण्यास रोख आणली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजितदादाकडे होता. त्यांनी यातील फाईल्स रोखून धरल्या होत्या. त्यांच्या निधनाचा फायदा घेऊन काही अधिकाऱ्यांनी या घाईने मंजूर केल्या. या 75 शाळांपैकी 25 शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या असून सेंट झेवियर्स यासारख्या शाळांना हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती पुढे आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत सह्या केलेल्या फाईलना स्टॉप दिलाय आणि या प्रकरणाची चौकशी वरच्या अधिकाऱ्यांकडून करण्याच्या सूचनाही दिल्या. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सगळंच वंगाळ झालंय असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. आता या चौकशीत कोणते अधिकारी दोषी ठरताय आणि त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले.